नमस्कार. D24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. श्रीराम येथे नगर येथे असणारा राहुल सेलार हा रात्रीच्या वेळेस हॉटेल भंडाराच्या पाठीमागून येत असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्याच्या डोक्यावर मोठी दुखापत झाल्यामुळे तो तिथेच कोसळून पडला. निलेश व शुभम यांच्या माध्यमातून हल्ला झाला असा राहुल सेलार याचं म्हणणं आहे. रात्रीच्या वेळेस त्याच्यासोबत काही गुंड देखील उपस्थित होते व त्यांच्या माध्यमातून देखील मला मारहाण करण्यात आले असं देखील राहुल सेलार यांनी सांगितलं. या संदर्भात धुळे जिल्ह्यातील पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना होत आहे. यावेळी राहुल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आम्ही जेवण करून निघलो. मी इथं सुमित शिंदे भंडारा हॉटेलच्या पुढे आम्ही गाडी जाऊन राहतो. त्याच्या अंधाऱ्यामध्ये थांबलो आम्ही लघवीला. तर मागून नाही गाडी आली. ते 2 जण पळून गेले. एकटा सापडून गेलो. आणि ते 4 जण होते. मी फक्त निलेशला पाहिलं, चिन्ह आणला आणि पाहिलं. मला काही मी त्यांच्यामध्ये होतो म्हणून मला काहीच समजलं नाही. कारण नाही तिथं कोणी त्यांच्या हातामध्ये धारे हत्यार होते. काय मागणी तुझी आता? त्याला अटक करावा काय टाके काय 9 का 10 टाके आहे. आम्ही ओमपेटीला लाल मिळते कलरची गाडी होती, 4 व्हीलर व्हाईट कलरची गाडी होती. किती लोक होते ते? 4 जण. कोण कोण होतो? फक्त मी याला बघितलं आणि दिसला फक्त बस. ते दोघींच्या मध्ये बसलो होतो ना, टाळ्यांच्या मध्ये थोडं राहतो ना, त्याच्यामुळे सुमित शिंदे टाळ्या थोडा कशी मार केली आज यार होतं त्याच्याकडं काहीतरी मोठं काय म्हणत होते गाळाशिवाय करून राहिले ते मारताना. 2 जण पळून गेले. हा सापडला, याला द्या, याला मारून घ्या माहिती पहिले म्हणून.